पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाप शकुनाला तुझ्या विवाहाला फिका हलदीचा रंग, रंग काला काला जहरी हा झाला। चंद्रविलासाच्या संग, चंद्रविलासाच्या संग शाप शकुनाला तुझ्या विवाहाला फिका हलदीचा रंग, रंग काला काला जहरी हा झाला। चंद्रविलासाच्या संग, चंद्रविलासाच्या संग। होणार धाकल्या मालकाचं आणि औषधवाल्या बाईचं लगीन होणार। कन्या भोगावयास नटले, स्वाधीन होण्यास सजली, परकाये सही भुलली, अन तेरा विही निजली, अशुभ मंगल सावधान। नाना, मी म्हटलं होतं तसंच झालं। अनंताचं कुटुंब पूर्ण झालं, विवाह सोहळा संपन्न झाला। आता तुझ्या शरूचा बळी दिला जाणार आणि मी आता परकाया प्रवेश करून अमर होणार। अशुभ मंगल सावधान।
होतंय तुम्हाला? एवढं का घाबरलाय तुम्ही? वाईट स्वप्न पडलं का? मी पाणी देते, थांब. पाणी नकोय का? ठीक आहे असू दे. आजोबा तुम्ही काय म्हणताय खरंच कळत नाहीये. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तुम्हाला आत्ता स्वप्न पडलं ना? अहो पहाटे पडलेलं स्वप्न पूर्ण होतं, दिवसा पडलेलं होत नाही. आजोबा काय करताय? असं डोक्याला हात लावून बसू नये, अशाने टेन्शन वाढतं असं बाबांनी मला सांगितलंय. बाबाला तुम्हीच शिकवलं असणार ना हे? म्हणजे आपलं सर्कल कंप्लीट झालं. आजोबा टू बाबा, बाबा टू मी आणि मी टू यू. कसलं भारी. #कंप्लीट फॅमिली. शिरू, आकाश पातळ एक होऊ दे, पण मी हार मानणार नाही. मी शेवटपर्यंत तुला वाचवायचा प्रयत्न करेन. काही झालं तरी हा नाना महाजन हे लग्न होऊ देणार नाही, म्हणजे नाही. पाठीमाग उभा ग बाई चंद्रविलास, पाठीमाग उभा ग बाई चंद्रविलास. लगीन होणार, वाड्यात लगीन घाई सुरू होणार, धाकल्या मालकाचं नाव औषधवाल्या बाईचं लगीन होणार, मेहंदी लागणार, हळद लागणार, बाशिंग बांधणार, गाणी गाणार. असलेले नसलेले, मेलेले जिवंत, इकडचे तिकडचे भूतावल सगळे येणार. चंद्रविलासला नवीन मालकीन मिळणार. सामान काढून ठेवा तुम्ही. ओ विभावरजी, काय कळलंच नाही अहो मला. काय तुम्ही इथे कसं काय? नाही तुम्ही खूप व्यायाम केलाय ना, आता उरलेला मला करायला नको का? काय बोल. चला नाही माझ्याकडे द्या. अहो माझं हे आहे, इकडे गाडी आहे, चला मी सोडतो. या पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला अशी काही कामं असतील तेव्हा तुम्ही ऍक्च्युली फ्रीली सांगत जा. आपण काही असा काही इश्यू नाहीये. अरे डोळे फुटलेत का? दिसत नाही? लागलं असतं ना. आज काय सकाळ सकाळ घेऊन आलात वाटतं? एवढीच काळजी वाटते ना, त्याला कडेवर घेऊन का नाही फिरत? हे बघा, बघतोच आहे मी, नाही अख्खं गाव बघतोय तुमच्या दोघांचं काय चाललंय ते. तिथं जवळ असता काय वाड्यातली जागा पुरत नाही का काय महाजन? काय रे अक्कल घाण टाकली का तू? हा, स्वतःच्या वहिनीबद्दल असं बोलायला लाज नाही वाटत का? तू ठेवली का? सतत एकमेकांशी लगट करता काय? आज काय वाड्यातल्या खुंटीवर लटकवून आलास का काय तू? दादा काय ग, सारखा रागातच हात येतो गालाजवळ. अगं एकदा तरी प्रेमानं गालावरून हात फिरव. हात सोड. हात सोड. ए आमचा फॅमिली मॅटर आहे, आम्ही आमचं निस्तर उकाळला ना. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? हात सोडा माझा. हात सोड. माझ्या हात सोड. या 7 बाऱ्यावर माझं नाव लागणार आहे, कळलं ना? काय झालं? काय झालं? जिरला कदम जिरला तुझा? बघून घेईन तुला नंतर, बघून घेईन. अरे नंतर कशाला, आता बघ ना. आता बघतो का? राहू दे. काय राहू दे ना? तुम्ही बोलायची काय पद्धत आहे का बायकांची? त्यांच्या नादी लागताय. जाऊ दे ना. आणि काय अवतार करून ठेवलाय स्वतःचा? मग तू कसं बोलला तुमच्याशी? ही काय पद्धत झाली का बायकांची वागण्याची? मला सहनच नाही झालंय. विभावरजी सॉरी.
तुम्हाला वाटत असेल की मी रस्त्यावर मारामारी करणारा माणूस आहे, तर तसं नाहीये. तो जसं वागला त्यांनी मला सहन नाही झालं म्हणून. अहो जाऊ द्या आता. हाताला काय झाले? अहो रक्त येते. खूप दुखतंय का तुम्हाला ती? हा हो. मग चला चला घरी जाऊया, चला पटकन. हा नाही नाही राहू दे मी नेते, चला. आजोबा तुम्ही असं हवेशीर ठिकाणी येत जा. तुम्ही वाड्याच्या बाहेर वॉक करत जा रोज. तुम्हाला मी वॉकला नेत जाऊ का? चालेल? डन. अहो रुमाल बांधा ना हाताला महाजन. अहो एवढं काही झालेलं नाहीये मला. रक्त येते दिसतंय ना. अहो, रुमाल बांधल्याशिवाय कसं होईल? तुमचा रुमाल खराब कशाला करायचा? बाबाला काय लागलं? तुम्ही म्हणजे एवढं टेन्शन घेतलं की जणू काय माझा हातच मोडलाय. माझी बायको गौरी ती पण अशीच होती, तुमच्यासारखीच हायपर. तुम्हाला माहितीये एकदा किचन मधला एक शेल्फचा कॉर्नर मला लागला होता. थोडंसं रक्त आलं होतं, तर तो शेल्फ भंगारवाल्याला देऊन टाकला. तुम्ही सेम तशाच आहात. बाबा हा काय लागलंय तुला? काही नाही रे. नाही नाही खूप लागलंय. तू बस इकडे. अरे खूप नाही लागलं. आधी बस आधी. बस बस. काय झालंय हे? अरे माझा तोल गेला आणि खांबाला हात लागला, त्यामुळे झालं. मी हळद घेऊन येते म्हणजे रक्त थांबेल. हा ओके. हल्दीची तयारी केली मी. आणली ना हलद. तुला कसं कळलं ग? केवढ्यांदा ते दार उघडायचं, त्यात दचकल्या ना. मला हल्दीनेच तर सुरुवात होते. औषधवाली बाई सगळ्यांची काळजी घेते. तुमची पण घेणार ना आता. तुम्हाला तर माहितीच असेल. दे मी लावते. दे. तुम्ही लावायची नसती. लावती मी. पण तू कशी काय लावणार? तू कोणाला स्पर्श करत नाहीस ना. हे पानाने लावणार आहे मला. मालक आमच्याकडे अशीच लावते हलद. काय चाललंय? बाबा बाबा तू डोंट वरी. त्रास नको करून घेऊ. अरे त्रास काय नको करून घेऊ. असं कोण लावतं हळद? मालक म्हणलं ना तुम्हाला, आमच्याकडे अशीच लावते हलद. हळद ओली कशी काय आहे? याचं तर आंघोळी करायची असती. काहीतरी काय बोलतेस तू? आंघोळ काय करायची असते? चला आपण आतमध्ये जाऊ आणि जखम वगैरे साफ करून घेऊया. हा चला चला. अहो, नाही, मालक नको राहू दे. मालक ते लागलं. मालक चुकले. मालक माफी द्या. मालक चुकले. मालक सोडा. मालक सोडा. नको. हळू 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 हळू. एवढं लागलं तरी नको नको म्हणतोयस तू. अरे मी सॉरी, मी जरा जोरातच बांधलं. अहो मी म्हणतोय हा रुमाल नको मला. तू ना कधी कधी लहान मुलांसारखं वागतोस. हा काय? आणि तू फार मोठ्या माणसासारखी वागतेस का? हे बघा, जखम साफ केलीये मी, पण ती भरेपर्यंत काही जड उचलायला जाऊ नका. पण हा तुमचा रुमाल. तो असू द्या, मी घेईन नंतर. एवढं ओरडताय तू? मला लागलंय. असं काय करता? एवढं काय लाग. नाना काय करताय? नाना हात सोड. बघ मालक सरकार माफी द्या. परत असं नाही होणार. माफी द्या. नाना काय करताय तुम्ही? नाना नाना त्यांना सोड.
नाना सोडा तुम्ही त्यांना. अहो कळत नाही का तुम्हाला? किती त्रास द्याल तुम्ही आम्हाला, किती त्रास द्याल? यांना तुम्ही बघितलं ना, हे बँडेज करत होते तरी तुमची काहीतरी वेगळीच नाटकं चालली आहेत. नाना तुम्हाला बोलता येत नसेल पण ऐकायला येते मी काय म्हणतोय ते. आत व्हा आधी, आत व्हा. महाजन सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला लागलं नाही ना? नाही, पण तुम्ही नानांवर एवढे चिडत जाऊ नका. हो चिडू नाही तर काय करू? काही कळत नाही का त्यांना? तुम्ही इतकं केलंय त्यांच्यासाठी पण त्यांना काही आहे का त्याचं? तुम्ही अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढलं त्यांना, पण तरी काही किंमतच नाही त्यांना. मला खरंच मला माफ करा तुम्ही. आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला सांगतो हे सगळं तुम्हाला माझ्यामुळे सहन करायला लागतंय. आय एम सिरियसली व्हेरी व्हेरी सॉरी. त्या दिवशी तो शशिकांत आला होता, त्यांनी तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे कमी होतं का काय म्हणून हे तुमच्याशी असं वागतायत? मी तुम्हाला खरं सांगू का, मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करतो, तुम्ही या चंद्रविलासमध्ये परत कधीच येऊ नका. या वाड्याची सावली सुद्धा पडता कामा नये तुमच्यावरती. कारण या वाड्यामध्ये जी माणसं येतात त्यांचे फक्त हाल होतात, त्यांना सुख मिळतच नाही. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तुमच्या हे लक्षात येते का? आज मी तुम्हाला चौथ्यांदा म्हटलं तुम्ही इथे येत जाऊ नका म्हणून, पण तरी सुद्धा काळ थांबल्यासारखा परत 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 आपण इकडेच भेटतो. आयुष्य पुढेच सरकत नाहीये. तुम्ही प्लीज जा इथनं. विभावरजी एक मिनिट. हा तुमचा रुमाल. काय झालं हसायला? ते तुमचा आणि शर्वरीचा नियम आहे ना, जाणाऱ्या व्यक्तीने हसत जायचं म्हणून. म्हणजे त्यांचं हसणं कायम आपल्या लक्षात राहतं. निमित्त काहीही असो, पण लग्नामुळे येणारं विघ्न टळलं रे अनंता. नाना, जे लोक विजयाच्या पूर्वी आनंद साजरा करतात ना, ते मूर्ख असतात. त्यांचं हस होतं. तुझंही हस झालं नाना. आता एक काम कर, असाच हसत खेळत सने चौघडे वाजवण्याची तयारी कर. हा नाना, करणे लग्न होणार. चंद्रग्रहणाला लग्न होणार. तुझ्या नातीचा, शरूचा बळी जाणार.